नमस्कार, लोकल 18 मध्ये मी नारायण काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, जालना जिल्ह्यातील मोजपुरी या गावामध्ये मागील 100 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू आहे। या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी इथे उंबराची भाजी आणि वरण आणि पोळ्या अशा प्रकारचा स्वयंपाक करण्याची पद्धत आहे। आणि इथल्या लोकांची अशी मान्यता आहे की पाठीमागे जी घंटा दिसती मंदिरातली तिथपर्यंत पोळ्या केल्या तर तो स्वयंपाक कधी कमी पडत नाही। तर आपण पाठीमागे बघू शकत असाल मंदिराच्या घंट्यापर्यंत पोळ्या लावण्याचं काम सुरू आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी उंबरदोड्याची भाजी म्हणजे उंबरापासून तयार केलेली भाजी केली जाते, जी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते। आणि ती भाजी केली तरच इथल्या लोकांचं म्हणजे समाधान होतं आणि इथे सगळं स्वयंपाक वगैरे व्यवस्थित पुरतो। एक वेळ इथल्या नागरिकांनी वेगळा स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो स्वयंपाक पुरला नाही असं देखील सांगितलं जातं। की भाजी कशी तयार होते, इथली काय परंपरा आहे, आपण हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। रामकृष्ण हरी। मी ज्ञानेश्वर महाराज मोजपुरीकर व हे सर्व मोजपुरीकर मंडळी आम्ही या ठिकाणी यावर्षी शताब्दी महोत्सव साजरा करत आहोत। वार्षिक आमचा शिवयोगी स्वामी महाराजांचा हा पुण्यतिथी सोहळा आम्ही साजरा करत असतो। आणि यावर्षी महाशिवरात्र आणि शिवयोगी स्वामी महाराजांचा हा शताब्दी महोत्सव 100 वर्ष त्यांना पूर्ण होते। 1924 ला त्यांचा समाधी यांनी या कल्याणी नदीच्या तीरावरती त्यांनी समाधी घेतली आणि त्यांचे अनेक अनुभव त्यांनी समाज सुधारणा वगैरे जनसमुदायाची केली। म्हणून त्यांचे उपकार एक आहेत की त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता हा सर्व परिसर त्यांच्यावरती प्रेम करतो, त्यांची भक्ती करतो, त्यांची साधना करतो। म्हणून हा सर्व त्यांचा भक्त परिवार मिळून आम्ही या ठिकाणी त्यांचा शताब्दी महोत्सव साजरा करत आहोत। महाराष्ट्रात कुठेही उंबराच्या झाडाचं जे फळ असतं त्याला उंबर धोडी आमच्याकडे असं म्हणतात, त्या उंबराच्या धोडीची भाजी कुठेही महाराष्ट्रात केली जात नाही। आजही या ठिकाणी 50,000पेक्षाही जास्त लोक येतात जातात, तर त्यांच्याकरता जे अन्नदान होते ते आजही उंबर धोड्याच्या भाजीचंच या ठिकाणी होते। इथलं विशेष जर महत्व सांगायचं झालं तर रामेश्वराचं इथं प्राचीन मंदिर आहे की ज्याला आम्ही म्हणतो की प्रभू रामचंद्राने ज्याची स्थापना केली। मंदिरामध्ये या आम्ही पोळ्याच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवतो रामेश्वराच्या सिद्धेश्वराच्या। त्या पोळ्या त्या घंटापर्यंत लागेपर्यंत जो मंदिरात घंटा असतो गर्भगृहामध्ये, त्या घंट्याला जर पोळी लागली, गर्भगृह जर सिद्धेश्वराचा भरला तर या ठिकाणी 40,000 येऊ द्या, 50,000 येऊ द्या का आणखी त्याही पेक्षा जास्त लोक येऊ द्या, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचं अन्न कमी पडत नाही। धोड्या आणण्यासाठी सर्व गावातील तरुण मंडळींनी मेहनत घेऊन 10 ते 15 ट्रॅक्टर परिसरातून जमा करून झाडावरून तोडून धोड्या आणलेल्या आहेत। आणि ह्या धोड्या सर्व निसून मळणी यंत्रातून बारीक करून शिजवण्यासाठी ट्रॉल्या भरून आणलेल्या आहेत। भाजी आता हवल आम्ही उकडतो, उकडायच्या नंतर ही शिजली ना थोडी आरत शिजतो, त्याच्यानंतर याला काळा मसाला मिरे हे टाकून याचे खसखस हे सगळं टाकून त्याच्यामध्ये फ्राय बनवतो आम्ही। तिखट लाल तिखट टाकून फ्राय बनल्या जाते। त्याच्यानंतर आम्ही सर्व जवळपास 80-90 हजार लोकांनाही सर्वांना महाप्रसाद म्हणून आम्ही खाऊ घालतोय। शिवगामी बाबा यांनी 100 वर्षांपूर्वी कल्याणी नदीच्या तीरावर समाधी घेतली। तेव्हापासून या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेला सुरुवात झाली। उंबरदोड्याची भाजी देखील तेव्हापासूनच या ठिकाणी केली जाते। तब्बल 100 वर्षांपासून उंबरदोड्याची भाजी, वरण आणि पोळ्या अशा प्रकारचा स्वयंपाक या ठिकाणी केला जातो। सिद्धेश्वर बाबांच्या मंदिरातील घंट्यापर्यंत पोळ्या केल्या तर स्वयंपाक कधीही कमी पडत नाही, अशी येथील भाविकांची धारणा आहे। नारायण काळे, लोकल 18, जालना।